कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण योगिनी एकादशीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या भगवान विष्णूंच्या काही खास सेवांबद्दल जाणून घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला विसरू नका। आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 म्हणजेच ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी। या एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। कळत नकळत आपल्याकडून अनेक चुका पाप घडतात। योगिनी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो। योगिनी एकादशीस आपण जास्तीत जास्त विष्णू सेवा केली पाहिजे। या दिवशी खरं बोलावं, गरजूंना आपण काही मदत करू शकत असल्यास नक्कीच करावी। गरजूंना भोजन देऊन, फलाहार करून पाणी प्यावयास द्यावं। आपल्याकडून जे काही शक्य होईल ती मदत गरजूंना करावी। योगिनी एकादशीमध्ये रात्री जागरण करण्याचे अधिक महत्त्व आहे। आपणास भरपूर धन, ऐश्वर्य, सुख आणि यश हवं असल्यास योगिनी एकादशीस रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन करावं। ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यास खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती होते। या दिवशी व्रत केल्याने पृथ्वीतलावरील सर्व सुखांची प्राप्ती होते। तुळस ही विष्णुप्रिया आहे, त्यामुळे ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीला कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांना तुळशीपत्राचे अर्चन करावं। मात्र या दिवशी तुळस तोडू नये। हवं असल्यास बाजारातून तुळशीपत्र विकत आणावं। कमीत कमी 11 वेळा किंवा 21 वेळा 108 वेळा कोणत्याही विष्णू मंत्र जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हणून भगवान विष्णूंना तुळस अर्पण करावी। मन, वाचा आणि कर्माने एकरूप होऊन हे व्रत केल्यास देवतांची आपल्यावर कृपा होते। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। श्री स्वामी समर्थ।